बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी घेऊन बुलढाणा जिल्ह्यातील सकल हिंदू समाज जो आहे तो या ठिकाणी एकवटलेला आहे आणि बुलढाणा शहरातून मोर्चा निघणार असून या मोर्चाचं नेतृत्व या हिंदू समाजातील जे नेते आहेत ते या ठिकाणी करणार आहेत। आपल्यासोबत अमोल अंधारे जी आहेत त्यांच्याशी आपण बोलूया। भाऊ, काय सांगाल, आजचा जो मोर्चा आहे तो निघणार आहे, काय नेमकी मागणी असणार आहे? 10 डिसेंबर हा मानवाधिकार दिवस म्हणून अखिल भारतीय स्तरावर जाहीर केलेला आहे। पण एकीकडे मानवाधिकार जे उल्लंघन चालू आहे की बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंचं जे कत्तलआम चालू आहे, एकीकडे हिंदू समाजामध्ये असलेल्या सिख, जैन, बौद्ध बांधव या लोकांवर जो अतोनात छळ चालू आहे हा मागच्या 3 महिन्यापासून सुरू आहे, परंतु कुठेही याची दखल अद्यापर्यंत घेतलेली नाही आहे। आणि म्हणून आज रोजी पूर्ण महाराष्ट्रामध्ये या मानवाधिकार दिवशी सर्व ठिकाणी सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या विचाराच्या लोकांनी एकत्रित येऊन जे देशव्यापी आहे, भारतीय आहे, कारण हा फक्त हिंदूंचा प्रश्न नाही आहे, हा भारतीयांचा प्रश्न आहे की ज्या बांगलादेशमध्ये हिंदू हा अल्पसंख्याक असल्यानंतर तिथल्या अल्पसंख्याक नागरिकांना सुरक्षा द्यायचं तिथलं सरकारचं कर्तव्य आहे। परंतु सरकारची बदल झाल्यानंतर ही सरकार एखादी जिहादी मानसिकतेच्या मुसलमानांसारखं वर्तन करू लागलेली आहे आणि हिंदू समाजाला टार्गेट करून व्यापारी, उद्योगपती, महिला, पुरुष आणि जे कुठे हिंदू समाजाचे असतील या लोकांना टार्गेट करून तिथं मारल्या चाललेला आहे आणि त्यांची विडंबना केली चाललेली आहे। लहान मुलींपासून तर ज्येष्ठ महिलांपर्यंत त्यांच्यावर बलात्कार केला चाललेला आहे। आणि मग हा देशव्यापी महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हा केंद्रावर हा मोर्चा काढून एक प्रकारचा हिंदूंचा रोष आम्ही व्यक्त करत आहे। बांगलादेशच्या नागरिकांना सुरक्षा दिली पाहिजे, बांगलादेशच्या लोकांची जी संपत्ती आहे या संपत्तीचं रक्षण केलं पाहिजे, जे मोठे व्यापारी आहे त्यांच्यावर जे हल्ले झालेले ते थांबवले पाहिजे। इस्कॉनचे संत जे कृष्णदासजी महाराज यांना ज्या पद्धतीनं जे आंदोलन करत होते त्यांना सुद्धा अटक केलेली आहे, हा पूर्ण संतांचा अपमान आहे आणि म्हणून एकंदर हा निषेध व्यक्त करतो। हे हिंदू समाजाची तीव्र भावना आहे। सरकारने ताबडतोब तिथल्या हिंदूंसाठी काहीतरी ऍक्शन प्लॅन करावा आणि बांगलादेशच्या नागरिकांना सुरक्षा प्रदान करावी, यासाठी पूर्ण जिल्हाभर आज आमचं हे आंदोलन आहे। हे आंदोलन आणखी तीव्र होणार आहे। सर्व हिंदू संघटनाच्या प्रतिनिधी स्वरूपामध्ये इथे जे आलेले आहे हे आणखीन मोठं आंदोलन होणार आहे आणि या आंदोलनामध्ये सर्व भारतीयांनी आंदोलनात सहभागी झालं पाहिजे, कारण की बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांवर जसा अन्याय चालू आहे तसा तुम्ही जर पाहिलं तर भारतामध्ये सर्व समाजावर कुठंच हिंदू समाज हा मोठा असल्यानंतरही कोणत्याच समाजावर अन्याय नाहीये, कुठं अत्याचार नाहीये। एकीकडे जर भारतातल्याच काही लोकांवर जर घटना घडली तर जे नोबेल पारितोषिक भेटलेलं आहे, ज्यांना पारितोषिक भेटलेले आहे, जे शांतीचा दूत म्हणतात, हे एकीकडे पूर्ण देशामध्ये आगळून उचलून टाकतात। पण बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशातल्या हिंदू समाजावर झालेली घटना म्हणून एकही समाज पुढे आलेला नाहीये, एकही व्यक्ती पुढे आलेला नाहीये। फक्त हिंदुत्ववादी विचारसरणीचे पक्ष, या पक्षाच्या व्यतिरिक्त कोणताही सेक्युलर, कम्युनिस्ट आणि वेगळ्या विचारधारेत काम करणारा एकही राजकीय पक्ष रस्त्यावर उतरलेला नाहीये। हे हिंदू समाजाची शोकांतिका आहे। आणि काय नेमकी मागणी असणार आहे सरकारकडे? मी पहिले सांगितलं की बांगलादेश आणि जिथं जिथं हिंदू समाज अल्पसंख्याक आहे या सर्वांना सुरक्षा प्रदान केली पाहिजे। जिहादी मानसिकतेचे कट्टरपंथी मुसलमान आहे यांना ठेचून काढलं पाहिजे आणि सरकारने ताबडतोब जिथली संपत्ती, जिथलं नुकसान झालेलं आहे, जे मृत्यू झालेलं आहे हे तर नुकसान काही भरून निघणार नाहीये, पण त्यांच्या वारसांना, तिथल्या लोकांना सुरक्षा प्रदान केली पाहिजे। जे 1.5 कोटी हिंदू समाज हा जो बांगलादेशमध्ये आहे या सरकारने त्यांचा कुठेतरी विचार करून त्यांना ताबडतोब भारतामध्ये आणून सुरक्षा प्रदान केली पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी राहणार आहे। तर या ठिकाणी जे आहे बांगलादेशमधील 1.5 कोटी जे हिंदू बांधव आहेत त्यांना भारतात आणून त्यांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी होते। आणखीन नागरिक आहेत। भाऊ, काय सांगाल, काय नेमकी भावना आहे? गेल्या इतिहासाचा जर विचार केला तर जो बांगलादेश आहे ज्याची जडणघडणच या भारताच्या माध्यमातून झाली आहे, संपूर्ण विश्वाला सामावून घेण्याची जी शक्ती आपल्या सनातन हिंदू धर्मात आहे, आज त्या बांगलादेशमध्ये असलेला जो अल्पसंख्याक हिंदू आहे त्याच्यावर अनन्वित असे अत्याचार त्या ठिकाणी होत आहे। आणि म्हणूनच आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून भारत सरकारला आम्ही अशी मागणी करणार आहोत की सरकारने वेळीच या घटनेमध्ये हस्तक्षेप करावा आणि तेथील जे अल्पसंख्याक हिंदू असतील, अल्पसंख्याक बौद्ध समाज असेल, या सर्व बांधवांना त्या ठिकाणी सुरक्षा प्रदान करावी आणि त्या ठिकाणी झालेले त्यांचे जे नुकसान आहे त्या नुकसानाची सुद्धा भरपाई त्या ठिकाणी करून देण्यात यावी। निश्चितच जे आहे
बांगलादेशमध्ये होत असलेल्या अल्पसंख्याक समाजावर झालेल्या अन्यायाची भरपाई तर होणार नाही, परंतु त्यांना सुरक्षा त्या ठिकाणी प्रदान करण्यात यावी आणि त्यांना भारतात आणून त्यांना सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी जी आहे सकल हिंदू समाजाच्या वतीनं केली जात आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.